आठवड्यातनं 2 ते 3 वेळा का असेना मला आयता ब्रेकफास्ट मिळतो. जीवावर दगड ठेवून मी केस कापले. काय-काय झालं दिवसभरात आज मी सगळंच काही शेअर करणार आहे. थोड्या गोष्टी खट्ट्या-मिठ्या आहेत, पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मंडळी. तर बघा, खूप विचार करून वैष्णवीचे केस तर मला कापायचेच होते, कारण की सकाळी मला नाही जमत एवढा पटापट आवरायला. आणि कसं आहे, एकटी असते तर मला जमलंही असतं, पण शिवचरणसुद्धा खूप म्हणजे लिटरली तो 6 वाजता उठून बसतो ना, तेव्हापासून त्यालाच बघावं लागतं. मग वैशूचे केस कापणं गरजेचेच होते. तर तिचे केस कट करत असताना मला रिअलाईज झालं की माझेही केस खालनं खूप जास्त डॅमेज झालेले आहे. तर म्हटलं काहीतरी न्यू लुक करूया का, आपण मोकळेच केस सोडतो नाहीतरी, हे असे सरळ चांगले नाही दिसत, खालनं खूपच खराब झाले. तर मी त्या दादाला म्हटलं की मला जास्त डॅमेज करायचे नाही केस, खालनं व्यवस्थित ट्रिम करा आणि पाहिजे तर 1-2-3 लेयर्स टाका. तर त्यांनी बरोबर मला जे हवं होतं तेच केलं. केस कापले. खरं माझे हिप लाईनच्या खाली होते केस, पण आता फक्त पाठीपर्यंत म्हणजे कमरेपर्यंत आहे. पण माझे जे घरचे आहेत त्यांना माहिती आहे की माझे केस मी कितीही छोटे करू दे, माझे केस लगेच वाढतात वर्षभरात. तर त्यानंतर सचिननी हा आंबा आणला होता रत्नागिरीचा हापूस आंबा. तर 1500 रुपयाला त्याला पेटी पडली. त्यानंतर माझ्या घरामध्ये खूप जास्त पाली आहे, मी खूप घाबरते त्यांना. नाशिकमध्ये असताना ना मला गॅस इझिली मिळून जायचं, पण आता ना इथे पुण्यात आल्यापासून मला गॅस मी चौकशी करते पण बिलकुलच मिळत नाही. आणि मला ना मल्टिपल कुकिंगसाठी ना बऱ्याच गोष्टी पाहिजे होत्या. सर्वात आधी अगारोचं रेजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर घेतलेला आहे. इतकं मला रिझनेबल प्राईसमध्ये मिळालेलं आहे ना हे. तर यामध्ये आपल्याला मिळतं ट्रान्सपरंट ग्लास लिड, स्टेनलेस स्टील स्टीमिंग पॉट, हे प्लास्टिकचं बॉल आहे, यामध्ये मी केक करू शकते आणि बऱ्याच गोष्टी आपण यातनं करू शकतो. सर्वात महत्त्वाचं 360 डिअटॅचेबल पॉवर बेस आपल्याला पाहायला मिळतं. हे बघून तर मी खूपच खुश झाले. एक बॉयलर रॅक आहे आणि स्टेनलेस स्टीलची रॅक आहे. मी मल्टिपल गोष्टी ह्यात करणार आहे, जे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेलच. ह्या केटलची कॅपॅसिटी आहे 1.2 लिटर प्लस 2 ॲडजस्टेबल हीट सेटिंगसुद्धा आहे. याच्या हँडलला ग्रीप खूप परफेक्ट आहे, त्यामुळे आपल्याला कुकिंग करताना त्रास होणार नाही. 1.2 लिटरची कॅपॅसिटी आहे या केटलची. केटलचं वायडर माउथ असल्यामुळे ना क्लिनिंग, कुकिंग आणि पुरिंग हे आपल्याला खूप इझी जातं. हा मॅन्युअल आहे, ज्यामुळे आपल्याला इझिली कळेल काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जर कोणी बिगनर फ्रेंडली असेल त्यांच्यासाठी बऱ्याच माहिती दिलेली आहे या बुकमध्ये, कसं क्लीन करायचं, कुकिंग कसं करायचं, थिक लिक्विड कसं बनायचं. तर चला आपण आता स्टेप बाय स्टेप सगळं बघूया. सर्वात आधी ना हे जेव्हा मी केटल आणलं होतं तर वैशूचं म्हणणं होतं की आई तू प्लीज माझ्यासाठी मोमोज कर, पण आज मी सर्वात आधी माझ्या शिवबासाठी हे बनवणार आहे मॅगी. तर सर्वात आधी मी एक ग्लास पाणी घातलं आणि त्यामध्ये मॅगी टाकून घेतली. आज मी चीज मॅगी करणार आहे. आता पुण्यामध्ये मी बघते की आजूबाजूला भरपूर पीजी मध्ये लोक राहतात, तर तिथे इंडक्शन किंवा गॅस अलाउड नसतं, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण की काहीही टेन्शन नाही आहे. एक केटल आणि प्रॉब्लेम सॉल्व. यामध्ये मल्टिपल गोष्टी आपण करू शकतोय. सूप बनवू शकतोय, व्हेजिटेबल स्टीम करू शकतोय, त्याचबरोबर मॅगी जे प्रत्येक जणांना आवडते, एग बॉईल करू शकतोय, केक बनवू शकतोय, व्हेजिटेबल स्टीम करू शकते. सगळंच काही आपण यामध्ये करू शकतो, त्यामुळे खूप इझी आहे. जर कोणी स्टुडंट असेल किंवा माझ्यासारख्या ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी तर हे ठेवायलाच पाहिजे, कारण ट्रॅव्हल फ्रेंडलीसुद्धा आहे. आपण ट्रॅव्हलिंगमध्ये पण हे कॅरी करू शकतोय आणि सगळंच काही मस्त बनवू शकतो. अगारोचं जर माझ्याकडे इलेक्ट्रिक चॉपर आहे ना, मिनी चॉपर, तो इतका रिझनेबल प्राईसमध्ये, पण तुम्ही पाहू शकता माझे व्हेजिटेबल इव्हनली चॉप झाले होते. आता मी ही फिलिंग बनवून घेते आहे. काहीच नाही, त्याच्यामध्ये सोया सॉस, शेजवान चटणी आणि थोडंसं मीठ वगैरे घालून, विनेगर घालून छान असं स्वाते करून घेतलेलं आहे. त्यानंतर मैद्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून आणि तेल घालून छान असं पातळ असं पीठ करून घेतलेलं आणि आता मोमोज तयार केलेले आहे. याचं इनर पॉट ना फूड ग्रेड स्टेनलेस स्टील पासून बनवलेला आहे. केटलच्या आतमध्ये आपल्याला मिनिमम आणि मॅक्सिममची मार्किंग सुद्धा पाहायला मिळते. इनर पॉट आणि स्टीमर हे दोन्हीही खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. हे 304 ग्रेडच्या स्टेनलेस स्टील पासून बनवलेलं आहे. त्यानंतर मी मोमोज झाल्यानंतर लगेच एग बॉईल करून घेतलं. एका टायमाला आपण 6 अंडी बॉईल करू शकतो. एग बॉईल करण्याच्या आधी खाली स्टेनलेस स्टीलची रॅक ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये माझे एग बॉईल झाले. आता क्लिनिंग मी तुम्हाला सांगते. जर खूपच जास्त तेलकट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं गरम करून घ्या, नाहीतर रेग्युलर भांड्यासारखं आपण याला साफ करू शकतो. काळजी घ्या की खालच्या वाला जे हिस्सा आहे तिथे आपण पाणी जाऊ द्यायचं नाहीये, कारण की जर चुकून गेला असेल तर कपड्याने साफ करून लगेचच त्याला कोरडं करायचं.
हे अगारो केटल आहे ना 600 पॉवर वॅटचा आहे आणि व्होल्टेज आता जर बघाल तर 230चं व्होल्टेज सुद्धा आहे. यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिममची लेवल मार्किंग केलेली आहे, त्यामुळे आपल्याला काही कुक करत असताना काळजी घ्यायची काहीच गरज नाही. टेम्परेचरमध्ये तुम्ही मॅन्युअली सुद्धा करू शकताय एकदम इझिली. 2 टेम्परेचर सेटिंग्स आहेत यामध्ये. केटलचा पॉवर बेस हा 360 डिअटॅचेबल आहे, त्यामुळे कुकिंग करताना आपल्याला पाहिजे त्या दिशेने आपण इझिली फिरवू शकतो. स्टीमर पॉटची कॅपॅसिटी आहे 0.92 लिटर. जर तुम्ही फॅमिलीपासून दूर असाल किंवा तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये कुकिंगचा बेस्ट ऑप्शन पाहिजे असेल तर ह्या प्रोडक्टच्या लिंकसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. सो मंडळी, इतकी उष्णता आहे ना बाहेर, त्यामुळे मी पटकन असं कॉटनचा हा कपडा बांधून घेतला आणि काही फायदा नाही आहे, तरीसुद्धा बॉडी ही माझी टॅन भयानक लेवलला झाली आहे. तर आता मी आणि शिवचरण जाणार आहे वैष्णवीला पिकअप करायला आणि त्याचबरोबर ना बुकसुद्धा घ्यायचे होते. तर त्यांचा ERP नंबर वगैरे स्कूलमध्ये द्यायचा होता, पण तो नेमका असं झालं की मी माझा फोन आहे ना ज्याच्यामध्ये स्कूलचे डिटेल्स आहे तो फोन घरीच ठेवले आणि मूर्खासारखी एवढ्या उष्णतामध्ये मी अशी पिशवी घेऊन गेले. माझ्या लक्षातच नव्हतं की ह्यांच्या बुक्स किती मोठ्या असतील आणि किती मोठा बॉक्स असेल. मला वाटलं असेल नॉर्मल नाही का आपल्या पिशवीमध्ये येण्यासारखा, पण तिथे गेल्यानंतर आय वॉज शॉक. माझ्याकडं म्हणजे लिटरली बोलायला शब्द नव्हते की भाई हे आपल्याला होणार नाही. त्यानंतर इतक्या उष्णतामध्ये गाडी चालवायची म्हणजे ही सीट अशी एकदम तव्यासारखी तापलेली असते. कसं तरी करून आम्ही शाळेत पोहोचलो, पण मी शाळेच्या आतमधलं काहीही शूट घेतलेला नाही. तसं तर आता सगळ्यांनाच कळालं असेल माझ्या मुलांची स्कूल कुठली आहे. असो, पुस्तकं मी नाही आणले. मी म्हटलं की मी उद्या येऊन घेऊन जाईल, कारण की ते कारच न्यावी लागेल. त्यानंतर ह्या दोघांच्या गार्डनमध्ये इतके भांडण लागले होते ना. हे आहे आनंद पार्क, बहुतेक सोमनाथ मंदिर आहे ना सोमनाथ नगरचं, त्याच्यासमोरचं गार्डन आहे हे. त्यानंतर शिवबाला कसं तरी एंगेज केलं माझ्यासोबत आणि वैष्णवीला खेळायला म्हटलं तुला जे खेळायचं ते खेळ, मी शिवकडे लक्ष ठेवते. तर ह्यांना कुठेही नेलं ना तर ह्यांचे भांडणं 100% होतात आणि मला माझंच बालपण आठवतं. आणि हे बघा, हे काय असलं प्रकार असतंय काय झोका खेळायचा, मला काय माहिती नाही, कारण आम्ही तर काय असं खेळलेलोच नाही आहे. तुमच्या मुलांबद्दलचा अनुभव काय मला खरंच सांगा. हे दोघं तर इतके भांडतात ना, काय खरं नाही. त्यानंतर भाजीपाला वगैरे घेतला आणि खरंच खूप लोकांचं मन दुखावलं होतं मी जेव्हा म्हटलं होतं ना की भाजीपाला खूप महाग आहे. पण खरंच हा ॲक्च्युली महाग आहे. मी कंपेअर केलं आहे, कारण नाशिकमध्ये जवळपास 1.5-2 वर्ष मी जे भाजीपाला घेतला ना, इथे 500ची नोट नेली की ती सगळी संपून जाते, पण तिथे माझ्या 200 किंवा 180 रुपयेच व्हायचे 3-4 भाज्यांचे. असो, काही हरकत नाही आहे. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला उठून ना सचिनने ब्रेकफास्ट केला आणि बाय द वे हल्लीचा ब्रेकफास्ट म्हणजे आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तरी सचिनच करतो, जर त्याची आफ्टरनून शिफ्ट असेल तर. तर आज त्यांनी पोहे केले आणि वैशू आणि शिवसाठी मी ऑलरेडी टिफिन वगैरे करून दिला होता आणि त्यानंतर मी थोडी झोपले होते. कारण काय होतं आहे ना, अजूनही माझा शेड्यूल काय असा फिक्स नाही आहे, कारण उष्णता बाहेर खूप आहे आणि मी पण दमते. तर सचिन म्हणतो की यार ठीक आहे, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी बनवत जाईल. आणि ना हे त्याचं परफेक्शन जे आहे ना ते मला खूप आवडतं. म्हणजे बघा, आता पोहे बनवतोय, पोहे जाम टेस्टी आहे, परंतु जे इंडक्शनमध्ये झालेली घाण आहे ना ते मला आवरावी लागते. असं दुपारचे म्हणजे ऑलमोस्ट 11:30 पावणे 12 झाले होते आणि त्याला सुट्टी होती आज. तर त्याचं निवांत रील स्क्रोल वगैरे करणं चालू होतं. मी त्याला काहीही एका शब्दाने बोलले नाही. त्याला म्हटलं तुला काय करायचं आहे कर, पण मी त्या टायमाला सेम एक्सपेक्ट करत होते की त्याने माझ्याशी बोलावं, बट इट्स ओके. त्याचं काम चालू होतं. काम म्हणजे काय नाही, ते मला वाटलं काम करतोय, पण नंतर मी फोन जेव्हा बघितला ना, हे जेव्हा एडिटिंग करत असताना तेव्हा कळालं की तो रील बघत होता. मी फक्त एक झलक त्याच्याकडे बघितली आणि त्याच्या लक्षात आलं की नम्रताला राग येतोय, म्हणून त्याने मोबाईल गपचूप खाली ठेवला. मी एकही शब्द बोलले नाही, तुम्ही पाहिला असेल स्क्रीनवरती. त्यानंतर एकच कप चहा केला होता मी. चहा मी केला आणि पोहे त्यांनी केले होते. त्याला म्हटलं तुझ्या ताटातले जेवढ्याही मिरच्या असतील त्या प्लीज मला दे, कारण पोहे जाम फिक्के होते, पण पोहे टेस्टी मात्र नक्कीच होते. तर फिक्के म्हणजे का, तर हा एकच मिरची टाकतोय, ह्याला तिखट नाही आवडत. आणि हा मला म्हणत होता सारखा की यार तू चहा का घेत नाहीस, एकटं चहा घ्यायला नको वाटतंय. तर मी म्हटलं यार मला चहा आवडत नाही, मला कॉफीसुद्धा आवडत नाही, मला बॉर्नव्हिटा दूध आवडते, पण बॉर्नव्हिटा माझा संपलेला आहे. तर असं चाललेलं. आणि बाकी साहेबांनी आज दाढी केली होती आणि मिशा तशाच ठेवल्या. तर विचारत होता की कशा दिसतंय, तर भाई मला बिलकुल आवडलेला नाही आहे. मी एकदम स्ट्रिक्टली सांगितलं तुला जे करायचं आहे कर, पण तुझा हा लुक मला अजिबात आवडत नाही आहे. मग तो बोलला चिल मार, गरमीमध्ये चहा पी आणि निवांत राहा. असं बोलून त्यांनी एक गोट चहा दिला आणि मी त्याचा रिस्पेक्ट ठेवला. त्याला म्हटलं भाई हा चहा तुझा आहे, तूच पी, मला काही नको आहे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं वैशू आणि शिवचे बुक्स पिकअप करायला. आणि खरं सांगते भाई, बाहेरची उष्णता ना खूप जास्त आहे. मला नाही माहिती की माझे मुलं कसे राहत असतील, पण ते म्हणतात की आई आम्हाला थंडी वाजते स्कूलमध्ये. का तर आतमध्ये 2-2 AC आहे प्रत्येक क्लासरूममध्ये.
त्यानंतर ही जी सँडल आहे ना, ही प्रत्येक ठिकाणी मी हीच घालून जाते, कारण दुसरी जी आहे ती जरा जास्तच मोठी आहे आणि रेग्युलर जी चप्पल होती ना माझी ती नाशिकलाच राहिली. तरी माझं ना बाहेर निघेपर्यंत यार तुझा लुक बिलकुल मला आवडला नाहीये असंच बोलत बोलत मी जवळपास किती वेळा तरी बोलला असेल आणि बघता बघता आम्ही स्कूलला पोहोचलो. ठीक आहे. समोर थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं आम्हाला, पण पोहोचलो टायमावरती. शिवचरण इतका हॅप्पी झाला आमच्या दोघांना बघून की काय सांगू तुम्हाला. नंतर त्यांनी त्याचा जो समोरचा एरिया आहे ना तिथे तो खेळत बसला होता आणि तोपर्यंत आम्ही बुक्स वगैरे घेतले. तर ते शोधण्यात बराच वेळ गेला होता. 2 बॉक्सेस होते, एक वैशूचं आणि एक शिवचं. तर समोर पाठीमागं डिक्कीमध्ये एक बसवलं आणि समोर सीटवर एक ठेवून आम्ही बाहेर निघालो आणि थोडा आराम केला, कारण दिवसभर खूप एक्झॉस्ट झालो होतो. त्यानंतर मुलांना सॉरी शूज घ्यायला आलो होतो, कारण की उद्या प्रॉपर युनिफॉर्ममध्ये त्यांना जायचं आहे स्कूलला. तर शूज वगैरे घेतले. म्हणजे शूज घेण्यासाठी आम्ही वडगाव शेरीमध्येच गेलो आणि खूप रिझनेबल प्राईसमध्ये आम्हाला इथे मिळाले. असे काही फार जास्त महाग नव्हते. दोघांनाही सेमच शूज घ्यायचे होते. याआधी सँडल वगैरे घ्यायला गेलं की मला वाकून असं हे सगळं करावं लागायचं, पण आता सचिन सांभाळून घेतो. आता ही बघा, ही साधीशी चप्पल मी मला रेग्युलर यूजला घेतली आणि फायनली आम्ही घरी आलो आणि खूप एक्सायटेड होतो. असं कर. नाही थांब, अनबॉक्सिंग व्हिडिओ प्रॉपर घ्यायचा आहे. असं नाही, स्कूलने सांगितलंय प्रॉपर व्हिडिओ पाहिजे त्यांना. ऑर्किड इंटरनॅशनल लपून ठेव गं बाई. नाही, खूप सारे फॉलोवर्स आहेत. हा. Sorry guys. ओ भाई साहब, ट्रॉली पण भेटली नाहीये. असेल असेल. कसं काय नाही आहे? कमी पैसे दिले का? शिवा, अरे ट्रॉली मोठा नाही. ही कुणाची आहे? शिवचरण. शिवचरणचं आहे. ऑफकोर्स त्याला कशी ट्रॉली येणार? ड्रेस पैसे जाऊन दाखया. स्पोर्ट्सवेअर ग्रीन. दिस किड्स फूड वॉर्म ना? हा आहे का लंच पाउच? म्हणलं ना. पेन्सिल पाउच. वाव, थांब शिवा थांब. शिवचरण तुझ्या शाळेचं नाव काय बाळ? इंटरनॅशनल. अरे मीटर बोलला मी. ऑर्किड इंटरनॅशनल आहे ना? इंटरनॅशनल झाली आता. बापरे, केवढं हे, कधी अभ्यास करायचा एवढा? मी अभ्यास करेन. शाळेला जाणार शिवचरण? हाँ. उद्या जाणार? रात हो गया आता. आता रात हो गया, अभी नहीं जाएंगे, कल जाएंगे. ओह, चला तुम्ही बघा. थांब ना वैष्णवी, यार हे सगळं बघायचं म्हणजे किती भारी आहे यार हे सगळं. किती भारी आहे बाबा. ठीक आहे. आर्ट किट. ओ भाई साहब, प्रेमच्या बाहेर चाललाय तो. ओ हो, हे बघ. ओ ओ ओ ओ ओ ओ. अरे काय करतेस? ठीक आहे. काय करतो? काय आहे? अरे ना कलर लावायचा. थांब ना, असं नाहीये. टीचरने सांगितलं. ठेव 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 ठेव. शाळेचं शाळेलाच लागतं. हे दिलं त्यांना माहिती आहे मिक्स करतात. वाव, शपथ. ओ हो, हे बघ. शपथ. थांब ना, खोलू नको तसं. थांब. पझल. जाणार या राहणार. जेव्हा टीचर सांगते तेव्हा जायचं. जबरदस्त आहे. मार्कर आहे का? शिवा ठेव, शिवा मारू नकोस. शिवचरण तुला बॅग बनवले तरी. हा,
हे दे मी घेतो. थांब बाबा लिहिते त्यावर आपण जवळ ठेवू. दे नाही, हे बघ ना. असं होतं ज्यावेळेस आपण चांगल्या क्वालिटी स्कूलला जातो. हे बघ ना. हे बघ. हे पण बघ, हे पण बघ. गार्डन. उद्या फक्त याला युनिफॉर्म घालून टाकूया. मॅमला म्हणूया की टाइम टेबल वगैरे द्या, त्या हिशोबानं. अरे बुक्स घरी थोडी ना आणायचे आहेत. मग बुक्स तिथे ठेवायचे असतात. कोण बोललं? हो, कोण बोललं? बुक्स घरी रोजच्या आणायच्या न्यायचे नसतात. तिथे लॉकर आहेत ना तुमचे. मग घरी तुमचे लॉकर आहेत ना. मग अभ्यास कसा करायचा? तिथे मी अभ्यास करतो. अरे पण कळणार कसं सिलेबस? तिथे जात असतो मी. अरे बाबा, पण आम्हाला माझं लवकर भेटलं पण फक्त चार. बाबा बाबा हे बघ, फ्रीजमधलं पाणी आणलं. हे बघ. बाबा हे बघ ना. हे स्कूल हे बघ. ऑल नॅशनल आहे. इंटरनॅशनल. नॅशनल स्कूल आहे. इंटर बाबा हे पण काय? हे फाडलेस तू, चुकीचं फाडलेस म्हणून तसं आहे. हे पण काय? आई, हे काय? अरे हे काय? लुक ॲट दिस. हो, हे सगळं घरी कसं ठेवणार आपण? दे, हा. दे मला. अरे तसं नाहीये. आता दे ना, अरे काय यार. नाही, बोलत नाही. घेऊन जा मी इथं. घेऊन जा. सगळं तुझंच आहे बाळा. शाळेत घेऊन जायचं. नाही, शाळेत नाही घेऊन जात. ते सकाळी घालायचं, आता नाही. ते काय? बॉक्स अरे नाही बोलू शकत बाबा, खाऊ यार, दे. हे काय यार, सगळं खोललं की मी परेशानच होतीये. आई प्लीज दे ना, प्लीज अरे हे आहे ते ABCD चं आहे. अरे असं म्हणजे ते शिकवणार आहे. हे आपण काय करायचं नाही. हे घरी ठेवलं की झालं गायब. वाव ना, किती पैसे घेतले? आणखी 20,000 रुपये घेतले. बुक्सचे 20,000. शेव पैसे तुमचे 27. तिचे 27. तिच्याकडे 4 फार आहे. 27,000 रुपये. बाबा मला दे ना, हे पण माझं. ते काय मी ना बस माझं काय मिला. ठेवा युनिफॉर्म ठेवायचे. लेट्स ओपन वैष्णवीज बुक. टिंका 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 तुम्ही तो पण त्याच्या बॅगवर नाव लिहितो. You have a मोठा big box for all this. Okay. अरे रब चालता कलर मला माहिती आहे. यूज म्हणूनच मला छोटा बॉक्स. ते असं काही खूप अभ्यास करून पण दिसत नाहीये का? कसं काय? कसं काय? त्यांना माहिती आहे ऑलरेडी येते सगळं. अरे असं काही जास्त बुक्स नाही तुझे आणि 27,000 घेतले. त्याचे घेतले 27,000. नाही तुझे 27,000. आई हे बघ वैशू. तेच तर. ऍक्टिव्हिटीज. माहिती मला. हे अरे सायन्स. हे बनवायचं आहे. हा माहिती. वैशू हे प्रोजेक्ट वगैरे तुझे असणार आहे. प्रोजेक्ट बुक हे बघ, मॅन्युअल बघ याच्यामध्ये. हे बघ वैशू, सायन्स बियन्स. यू हॅव टू बी व्हेरी ऍक्टिव्ह हा. आणि मोठे मोठे मोठा दिली तुला. आणि मोठे मोठे प्रोजेक्ट असणार आहे मॅडम. हे बघ सुई धागा वेगळा आहे सुई काय? धागा नाही, हे पीएच लेवल आहे. अरे हे बघ बाप. पीएच लेवल. अरे हे बघ हे बघ, वैशू. मोटर. वैशू गाडी चालवायची मोटर. भाई जर तुला इंजिनियर बनायचं असेल तर सगळं कामी येणार. वाव फेविकॉल. हे बघ काय, हे बघ फेविकॉल. हे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. फेविकॉल आहे. दारू पेट. Wood. ऑइल.
काय शिवचरण लाईट माझं कुठे लाईट माझी लाईट कुठे आहे माझं लाईट पाहिजे लाईट पाहिजे प्लीज दे मला फूड कलर रेड मला पण लाईट पाहिजे सँड वाव माझी रेड कोण मला लाईट लावून दे ना मला पाहिजे लाईट पाहिजे वैशू आय एम शॉक लाईट कुठे गेलं माझं माझं लाईट नाही लाईट कुठे आय लाईट पाहिजे एअर मला लाईट घेऊन देत नाही हे काय लाईट पाहिजे आई लाईट पाहिजे लाईट घेऊन दे खुश नाही का काय मी एवढं खुश झाले एवढं झाले ऍक्टिव्हिटी बाळा हे तुझं नाहीये थांब थांब नाही माझं ते देते आता झालं नाही मला काय हैं? काय हैं? पट्टी दे. जे दे लाईट कानाखाली पट्टी दे का त्याला? ते तिचं आहे तुझं नाही आहे. तू मला का मारलंस ते सांग आधी मी तुझ्याशी बोलणार नाही आता नाही बोलायचं मला नवीन शूज घालून रडतोयस दे शूज दे तुझे नको मग शूज तुला नको नवीन शूज तू रडतोयस ना मग नो शूज रडणाऱ्या पोरांना नो शूज उडी हा हा स्पोर्ट आहे का हा स्पोर्ट शूज आहे का स्पोर्ट्स आहे का युनिफॉर्म छान झाला ना छान दिसतं आणि असंच तसं नाही हा असं थोडंसं लूज घातलं तसं नाही ग मागं नाही करायचं पहिले असं शिवचरण तू नाचू करून दाखव या शूज वर नाही करत जा मग झोप जा उशीर झाला मुलांबरोबर माझी एक्साइटमेंट लेवल इतकी वाढली आहे ना की ॲक्च्युली माझी मुलं ना खूप एन्जॉय करतायत स्कूलला जाण्यासाठी इथं तर असा काहीसा 2 दिवसाचा हा व्लॉग होता जरा मोठाच झाला आहे मला माहिती नाही कितपत लोकांनी पाहिला असेल आणि इथे बघा सचिनचं हँडरायटिंग एकदम मोत्यासारखी आहे तर हा माझा बाळ असा दिसतोय स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये व्यवस्थित रुटीन व्लॉग तर तुम्हाला जूनमध्येच पाहायला मिळेल कारण की आता शाळेला सुट्ट्या लागत आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटीला हाईप नक्की करा